इथून पुढे त्यांचं नावही या घरात उच्चारलं जाणार नाही। मिस्टर प्रधान, तुम्ही? Think of the devil and devil is here. समीर, आज तू जे काही बोलशील ते ऐकायला मी तयार आहे। आज तुम्ही माझा किती अपमान केलात तरी मी तो सहन करणार आहे। अरे वा, आज सगळीकडे पश्चात्तापाचे आणि उपरतीचे नगारे वाजतायत। कारण कळेल का आम्हाला? समीर, तुला कदाचित माहित असेल, आमचं बाळ We lost our baby. यामुळे आम्हाला सगळ्यांनाच प्रचंड धक्का बसला। पण दुर्दैवाने नमिता अजूनही त्या शॉकमध्ये आहे। ती यातनं बाहेर यायला तयारच नाहीये। बाळ गेलंय ही गोष्ट ती मान्य करतच नाही। डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण काही उपयोग नाही। बाळ आहे या भ्रमातच नमिता वावरते। ज्या दिवशी अश्विनी बाळाला घेऊन आमच्या घरी आली होती, नमिताला भेटायला, तेव्हा अश्विनीचं बाळ हे आपलंच बाळ आहे असं नमिताच्या मनाने घेतलं। बाळाला पाहून त्याला कुशीत घेऊन नमिताला खूप आनंद झाला। ती इनफॅक्ट थोड्या वेळापुरती नॉर्मलही झाली होती। पण जेव्हा अश्विनी आमच्या घरनं गेली तेव्हा तिने खूप गोंधळ घातला। आपलं बाळ तू अश्विनीला का दिलंस हा एकच प्रश्न ती मला सतत विचारत असते। जेव्हा डॉक्टर तिला गुंगीचं औषध देतात तेव्हा थोड्या वेळापुरती ती झोपते, शांत होते, पण भानावर आली की पुन्हा तेच सुरू होतं। सगळे प्रयत्न करून झाले पण काहीच यश येईना। तेव्हा डॉक्टरांनीच आम्हाला असं सुचवलं की समजा नमिताकडे एखादं बाळ आलं म्हणजे नमिता जर सतत बाळाच्या बरोबर असली तर ती नॉर्मल्सीला येईल। आम्ही
प्रयत्न केले, इतर बाळा आणली, भाड्याने सुद्धा बाळा आणली आम्ही, पण नमिताला लगेच फरक कळला. ते अश्विनीचं बाळ नाही हे तिनं ताबडतोब ओळखलं आणि मग रडून पुन्हा तोच गोंधळ. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करायला आलोय की समजा काही दिवसांकरता तुम्ही सगळेच जर आमच्या घरी येऊन राहिलात तर म्हणजे काय होईल की बाळ नमिता बरोबर असेल आणि तिची तब्येत सुधारू शकेल. माझी नमिता मला पुन्हा मिळेल. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे हा एकमेव उपाय आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय, प्लीज काही दिवसांकरता तुम्ही आमच्या घरी येऊन प्लीज. मिस्टर प्रधान, आजपर्यंत माझ्याच्याने जेवढं शक्य होतं तेवढं सगळं मी केलं, पण प्रत्येक गोष्टीला काहीतरी मर्यादा असते. आमच्या बाळाचा आणि तुमचा आता काहीही संबंध नाहीये. तुमच्या अडचणींसाठी, लहरींसाठी किंवा कशासाठी मी माझ्या नवऱ्याचा चांगुलपणा वेठीच नाही धरणार आणि माझ्या संसाराच्या सुख आणि शांतीचा बळी नाही देणार. तुम्ही माझ्याकडून आता काही अपेक्षा करू नका, कारण त्या कधी संपणारच नाहीत. हा विषय मात्र इथेच संपलाय. मला वाटतंय तुम्हाला तुमचं उत्तर मिळालंय. अश्विनी, नमिताची अवस्था काय आहे हे तू स्वतः पाहिलंयस. आशूची अवस्था त्यापेक्षा वाईट होते मिस्टर प्रधान, ज्यावेळी तुम्ही तिला घरातनं बाहेर काढलं. मिसेस प्रधानांची अवस्था पाहून आशू त्यांना भेटायला आली. तिने चांगुलपणा दाखवला. तुमचे प्रॉब्लेम सोडवणाऱ्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडता. नाही मिस्टर प्रधान, आता कुठलीही अपेक्षा ठेवू नका. आमचे हात ऑलरेडी पोळलेत. आता शुभेच्छांशिवाय आमच्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नका. समजलं?
नमिता, कुठे चालली आहेस तू? मी जाते आशूकडे बाळाला आणायला. छोटी गाडी घेऊन जाते मी. हां अगं नमिता, मिहीरला बर्थडे पार्टीला जायचं होतं ना, ती गाडी पाठवली आहे मी. ठीक आहे, मग मी तुझी गाडी घेऊन जाते. नाही, माझ्या गाडीला डेंट नाही का आलाय, गॅरेजला पाठवली ना. ठीक आहे, मी टॅक्सी मागवते. नमिता, अगं टॅक्सी आणि रिक्षाचा संप चालू आहे. त्यांना रेंट वाढून हवे होते ना, म्हणून. आता काय करू? बाळाला तर भूक लागली असेल. माझ्याशिवाय त्याची एवढी काळजी कोण घेणार तिथे? मी जाऊन घेऊन येते. मी सांगते शुभंकरला, तरी शुभंकर ऐकत नाहीये माझं. बाळाला भूक लागली असेल ना आता, त्याला कोण देणार आहे दूध पाणी तिथे? नमिता, अगं तू नको काळजी करूस. अश्विनीने दिलं असेल त्याला दूध वगैरे. आशूने किती काळजी केली तरी मी आई आहे ना, मला काळजी वाटणारच. नाही, मी चालत जाईल. शुभंकर काही बाळाला आणत नाहीये, मी जाऊन घेऊन येते. भूक नाही म्हणून काही खाल्लं नाहीस? आता झोपताना तरी उपाशी पोटी झोपू नकोस. मी दूध पोहे आणले तुझ्यासाठी. तर तुला आवडते ना म्हणून साय पण घातली. काय झालं आता? मनातल्या सगळ्या शंका मिटल्यात ना? माझा आणि प्रधानांचा इथून पुढे काहीही संबंध नसणार आहे. आशू, मी उगाचच तुझ्यावर शंका घेतल्या का? तू सगळ्यांसाठी एवढं करतेस. सगळ्यांना मदत करायचा स्वभावच आहे तुझा. आणि मी काहीतरी अर्थ काढले ना ग सगळ्याचे. तुझ्यासाठी कोणीतरी असतं दुसरं, त्यांनी पण हेच केलं असतं. माझ्यासाठी तू, तुझं सुख आणि आपलं घर यापेक्षा महत्वाचं काही नाहीये. शुभंकर बरोबर हिचं जे बोलणं झालं, त्यांनी विरघळलेला दिसतोयस तू. आई, तू फसलाशी, पण मी फसणार नाहीये. खोटं बोलण्यात ना बाकबगार आहे तुझी बायको. 8 महिने गरोदरपणाचा पत्ता सुद्धा लागू दिला नाही तिने आपल्याला. नवी नोकरी काय, बेंगलोर काय, दादाला भेटायला येणं शक्य नाही काय? तू असा अमेरिकेहून अचानक आला नसतास ना, तर आपल्याला याचा पत्ता सुद्धा लागला नसता. तिच्या दिसण्यावर जाऊ नकोस. दिसते तशी नाहीये ती. आई, का तू सगळं परत उकळून काढतेस? हा, उकरून काढत नाहीये, काळजावर कोरून ठेवलं गेलंय माझ्या. तू पुन्हा फसायला लागलास ना, म्हणून पुन्हा पुन्हा आठवण द्यायला लागली तुला. त्या प्रधानांचं पोर पोटात वाढवत होती ना, तेव्हा सुद्धा गोड गोड बोलत होती माझ्याशी. आणि आपण तर काय तिला देवाऱ्यात बसवायचीच बाकी होतो. पण नाही, ही नाहीच आहे तशी. दिसते तशी नाहीये ती. आई बास, खूप झालं.
आशू ऐकून घेते म्हणून वाटेल ते बोलतेस तिला? हे बघ आई, मला चुकीचं वाटेल असं आशू काहीही करणार नाही याची मला खात्री आहे. आणि संशय, वाद, रुसवे फुगवे कुठल्या नवरा बायकोत होत नाहीत ग. याचा अर्थ असा होतो का की फूट पडली? हे बघा, आता बोललीस ते बोललीस, यापुढे परत आशूला बोललेलं मला चालणार नाही. शुभू, बाळ कुठं आहे? बाळ कुठं आहे? मी तुला काय विचारते शुभंकर, आपलं बाळ कुठं आहे? कुठं आहे आपलं बाळ? सांग ना, कुठं आहे? मीता, शेवटचं सांगतोय, नीट ऐकून घे. ते आपलं बाळ नाहीये. कळलं तुला? ते बाळ आपलं नाहीये. समीर, उठ ना प्लीज. काय? आई सामान बांधतात, परत जायला निघालेत जालन्याला. त्यांना समजाव ना. चल ना प्लीज, त्यांना म्हणा जाऊ नका कुठे. आई, आई तू अशी न सांगता सवर तर कशी काय जाऊ शकतेस? आणि तू मुळात जाऊच कशी शकतेस? आई अगं, 4 शब्द इकडे तिकडे काय झाले, तू लगेच नाही. आई, मी नाही जाऊ देणार तुला. नको समीर, नको. आता माझी लुडबुड तुमच्या संसारात नको. मला तर तुमच्यात मिसळून वागता येत नाही आणि तर वेगळं सुद्धा राहता येत नाही. तुमचं कधी पटतं, कधी पटत नाही. आणि मुख्य म्हणजे खऱ्या खोट्याची इतकी सरमिसर झालीये ना. माझं मन असं हल्लंय हातून. ते सावरताच येत नाहीये. आणि कधी सावरेल असं वाटतही नाही मला. समीर, तुझ्यावर, आशूवर खूप खूप अरे खूप कसलं जीवापाड प्रेम केलं मी. तुम्हाला बोललं तरी वाईट वाटतं, नाही बोलले तर कोंडी होते माझी. सगळं बिस्कटल्यासारखं झालंय. कधी बसेल कधी नाही सांगता येत. आणि म्हणूनच म्हणते, मी जालन्याला जाते.